खेळ म्हणून हा कबड्डी स्पर्धा तुम्ही आयोजित केलेले आहेत, तर काय सांगाल? कबड्डी हा महाराष्ट्राचा श्वास आहे. हुतुतू म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं नाव नेहमीच कबड्डीची पंढरी म्हणून घेतलं जातं. निश्चितच आज तुम्ही बघितलं तर देशामध्ये जे कबड्डी प्लेयर आहेत किंवा KPLमध्ये जे कबड्डी प्लेयर आहेत तिथे तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांची नावं नेहमीच आपल्याकडे ऐकण्यात येतात. ही कबड्डी स्पर्धा घेण्यापाठीमागे आमचा एकच उद्देश आहे की आत्ताचं जे जग आहे, जे मोबाईलचं जग आहे, त्याच्यापासून मुलांनी परावृत्त व्हावं आणि हा गेम खेळावा. हा खेळ रांगडा खेळ आहे, मातीमध्ये त्यांनी यावं आणि इतरांना त्याचा आदर्श त्या मुलांनी ठेवावा. जय महाराष्ट्र माथाडी कामगार जनरल सेना आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 4, 5, 6, 7, 8, 9 या दिवशी हे कबड्डीचे कार्यक्रम आयोजन केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक माथाडी जनरल उपाध्यक्ष राजा ठाकूर, त्याचप्रमाणे विकासजी दाभाडे आणि उदय परमार हे आहेत. इथे शालेय त्याचप्रमाणे खुल्या वर्गातील प्रत्येक महिलांना जवळजवळ 150 ते 200 संघ इकडे खेळायला येणार आहेत. मी सर्व ठाणे जिल्ह्यातील लोकांना त्याचप्रमाणे कळव्यातील सगळ्या लोकांना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त इथे लोक यावी, मुलांना प्रोत्साहन करावं. पहिल्यांदाच खारेगाव कळव्यामध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. माननीय खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेने या खारेगावच्या मैदानासाठी 5 करोडाची निधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि आत्ता ह्या स्पोर्ट्स क्लबचं काम चालू होणारच आहे लवकरच. कलेक्टराच्या मंजुरीसाठी आम्ही थांबलेलो आहेत. ऑलरेडी निधी वगैरे मंजूर होऊन ऑलिम्पिक दर्जाचा इथे स्पोर्ट्स क्लब होणार आहे आणि ह्या वर्षापासूनच या कबड्डी स्पर्धा आपल्या महाराष्ट्राच्या लेवलमधून आपण जी सुरुवात केलेली आहे, तर भविष्यात नक्कीच या स्पोर्ट्स क्लबच्या किंवा ऑलिम्पिक दर्जाचा जो आपला स्टेडियम टाईप इथे ज्या खारलाईन भूमीमध्ये होणार आहे, तिथे नक्कीच पुढे महाराष्ट्र नाही इंटरनॅशनल लेवलच्या, जसं बॉम्बेमध्ये आपण NSI ग्रुपचं बघितलं की प्रो कबड्डी वगैरे होतात, तर मोठा हा जर स्टेडियम टाईप इथे जर झाला तर नक्कीच आम्ही ते प्रो कबड्डीचा पण कन्सेप्ट या खारेगाव कळवामध्ये करण्याचा प्रयत्न करू.